नमस्कार मंडळी, मी शैलेंद्र ठेकार आपलं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतराचं नाट्य झालं त्याचा क्लायमॅक्स अत्यंत इंटरेस्टिंग झाला. आपल्यातले खूप लोक मला मेसेज करून कॉल करून असं म्हणत होते की या विषयावरती एक व्हिडिओ बनवा. म्हणूनसाठी आजचा इंटरेस्टिंग विषय आपण घेऊन आलेलो आहे. व्हिडिओचं नाव आहे अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय श्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी 2.5 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचा हा प्रयोग अस्तित्वात आला त्यावेळेला एक वाक्य असं उच्चारलं होतं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. मित्रांनो, हे वाक्य म्हणजे काही व्यक्तिद्वेष होता किंवा काही असं अशातलं काही भानगड नव्हती. तर हे वाक्य कसं होतं तर राजकीय स्वरूपाचं एक वाक्य होतं आणि त्याच्यात सुप्रियाताईंनी असं म्हणलं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तिन्ही पक्षांची ताकद आहे आणि या तिन्ही पक्षांच्या ताकदीसमोर एकटा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीला रिप्रेझेंट कोण करतं तर देवेंद्र फडणवीस. तर अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. तर या प्रश्नाचं उत्तर नियती बघा कशी असते. 30 जूनला सुप्रियाताई सुळेंचा वाढदिवस असतो आणि नेमकं त्याच दिवशी महाराष्ट्रातलं सत्तांतर घडतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जरी नाही झाले तरी या सत्तांतराच्या मागे कुणाचं डोकं होतं तर हे 100% हे राजनीतिज्ञ डोकं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचं होतं असं आता लक्षात येत आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पण या महिन्याभरामध्ये त्यांनी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याची चुणूक अख्ख्या महाविकास आघाडीला दाखवली. मराठीमध्ये असं म्हणतात की इजा बिजा तिजा. तर असंच 10 तारीख, 20 तारीख आणि 30 तारीख अशा 3 तारखेला महाराष्ट्रातलं हे सत्तांतर हळूहळू होत गेलं आणि महिन्याच्या शेवटी सत्तांतर झालं आणि 1 जुलैला महाविकास आघाडीची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचं सरकार बसलं. 10 तारखेला राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभेची निवडणूक अपेक्षित संख्याबळ नसताना 3 खासदार राज्यसभेचे निवडून आले. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे फार कमी वेळा लोकांची स्तुती करतात. ते असं म्हणले की महाराष्ट्रामध्ये चमत्कार झालाय. देवेंद्र फडणवीसांना लोकांना आपलंसं करता येतं हे मान्य केलं पाहिजे. त्याचाच प्रत्यय 20 तारखेला आला. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 10 जागा होत्या. 10 पैकी 5 जागा संख्याबळ नसताना देखील भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. आता इजा झाला, बिजा झाला, तिजा काय तर तिच्या 30 तारखेला महाविकास आघाडीचं सरकारच अस्तित्वात राहिलं नाही. तिथे एकनाथ शिंदे साहेबांनी 30 तारखेला मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असं म्हणणाऱ्या सुप्रियाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशीच नियती पण बघा काय खेळ करते. हे सत्तांतर जे झालं, महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार म्हणूया किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार जे आहे ते अस्तित्वात आलं. मुद्दा क्रमांक 2, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं नाही. राजकारणामध्ये ज्यांना रस आहे त्या सगळ्यांसाठीच हा निर्णय अत्यंत धक्कादायक होता की भारतीय जनता पार्टीने आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं नाही. ते जे काही कारण आहे त्याच्या कंगोऱ्यांचा विचार आज आपण इथे करणार आहोत. नेमकं काय कारण असू शकतं की हातातोंडाशी आलेला घास जो आहे मुख्यमंत्रीपदाचा तो देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं तर राजकारणामध्ये मराठा समाजाचा होल्ड आपल्याला पूर्वंपार दिसेल. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होत असेल की प्रदीर्घ कालावधीसाठी मराठा समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवरती नाहीये. बघा, 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस होते. 2019 ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरे होते. म्हणजे गेली 7.5 वर्ष मराठा समाजाचा मुख्यमंत्री गादीवरती नाहीये. कदाचित हे एक कारण असू शकतं. हा एक वेगळा विचार आहे जो आजपर्यंत कुठल्याही चॅनलवरनं आलेला नाही, जो आपण सगळ्यांच्या समोर ठेवतोय. म्हणूनसाठी हा निर्णय असू शकतो का तर 2.5 वर्षाची एकदम एकनाथ शिंदे साहेबांना दिली जाईल. दुसरी गोष्ट या सगळ्यामधली अशी की उद्धव ठाकरेंनी एक भावनिक वातावरण तयार केलं होतं. म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जसं म्हणलं की उद्धव ठाकरे हे जर फ्लोअर टेस्टपर्यंत गेले तर ते एकदम सेटबॅक असेल शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना. त्याप्रमाणे ते गेले नाहीत. त्यांनी आधीच राजीनामा दिला आणि भावनिक वातावरण त्यांच्याबद्दल तयार महाराष्ट्रामध्ये झालं. तर या भावनिक वातावरणाला जर काउंटर करायचं असेल आणि
बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या जाण्यापूर्वी असं म्हणलं होतं की मला एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय. 2.5 वर्षामध्ये ते शक्य झालं नाही. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. आता ह्या भावनिक साधेला जर काउंटर करायचं असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीच्या धुरीणांनी ओळखलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. हा त्यातला दुसरा पॉईंट असू शकतो. यातला तिसरा पॉईंट असा की उद्धव ठाकरेंनी जाता जाता अनेक प्रश्नांना जन्म दिलेला आहे. मग दिपा पाटील यांचं नाव जे नवी मुंबई विमानतळाला द्यायचं ते असो, औरंगाबादचं संभाजीनगर केलेलं असो, उस्मानाबादचं धाराशिव केलेलं असो, BDD चाळीचा प्रश्न असो, असं म्हणलं जातं की गव्हर्नरनी एकदा तुम्हाला लेटर दिलं, सरकार अल्पमतात आहे असं जेव्हा जाहीर झालं त्याच्यानंतर तुम्हाला कॅबिनेट करता येत नाही आणि त्या कॅबिनेटमधले कुठलेही निर्णय लागू होत नाहीत. तर हे निर्णय घेऊन एक राजकीय वातावरण किंवा महाराष्ट्राचं वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. यातलेच पोट मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मग त्याच्यामध्ये आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय, सारथी संस्थेचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा 2-2.5 वर्षात जी त्यांना निधीची तरतूद नाहीये किंवा अन्य जे काही मुद्दे आहेत तर ते असतील. असे मराठा समाजाचे जे मुद्दे आहेत ते प्रलंबित आहेत. त्याचबरोबरीने OBC आरक्षण आहे, नामांतराचे मुद्दे, आरक्षणाचे मुद्दे, भावनिक मुद्दे आणि जातीय समीकरण या 3-4 गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टीनी आणि देवेंद्र फडणवीसांनी असा विचार केला असेल 40 वर्षानंतर 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती त्यांनी अर्धी टर्म घेणं हे देवेंद्र फडणवीसांनाही रुचलं नसेल आणि म्हणूनसाठी त्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या धोरणांनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं असेल. हा विषय क्रमांक 2. आणि तिसरा विषय यातला असा की का स्वीकारलं उपमुख्यमंत्री पद. लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हा शरद पवार साहेबांनी एक वाक्य उच्चारलं आणि ते असं म्हणले की त्यांनी नागपूरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारलंय असं दिसतं. आणि हे खरं आहे का? तर निश्चितपणानं खरं आहे की पहिल्यांदा जेव्हा प्रेस कॉन्फरन्स देवेंद्र फडणवीसांनी घेतली तेव्हा ते असं म्हणले की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन करतोय आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. मी या मंत्रिमंडळात कुठेही असणार नाही, पण माझं लक्ष याचं संचालन कसं व्यवस्थित होईल याच्याकडे असेल असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. आणि नंतर अगदी थोड्या वेळाने म्हणजे शपथविधीच्या अर्धा तास आधी JP नड्डा पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह आम्ही त्यांना केला आणि देवेंद्र फडणवीसांनी ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. का स्वीकारलं? एक विषय जो शरद पवार साहेबांनी सांगितला की त्याच्यामध्ये ते संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघाचे सगळे स्वयंसेवक काही ते पद्य म्हणतात ते असे आहेत की पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. एकदा आदेश आला की त्या आदेशाचं पालन करायचं असतं, कारण का भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी असं मानलं जातं. आणि पक्षाचा आदेश आला, पक्षाध्यक्षांचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. आता हे स्वीकारण्यामागची कारणं काय काय असू शकतात, भारतीय जनता पार्टीचा यातला विचार काय असू शकतो, या विषयामध्ये थोडासा खल आपण सगळेजण मिळून करूया. देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वाचा हा उत्तम पैलू आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे आणि त्याचं कौतुकही केलं पाहिजे. आपल्या मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांनी काम केलेलं आहे किंवा त्याच्याच मंत्रिमंडळामध्ये आपण काम करणं हे थोडंसं अवघड आहे. तरीही देवेंद्रजींनी पक्षाचा आदेश म्हणून हे स्वीकारलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यातलाच पोटमुद्दा असा की भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला का लावली. मग अनेक जण अनेक गोष्टी बोलतात. मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा काही वाद आहे का, देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचा प्रयत्न झाला का. आता या सगळ्यात हवेतल्या गोष्टी आहेत, याच्याकडे आपण जायला नको, कारण त्या काही कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. पण सिद्ध होणारी गोष्ट कुठली, तर असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांसारखा चाणाक्ष राजकारणी, ज्याला विधिमंडळाच्या कायद्यांची उत्तम ज्ञान आहे, जो उत्तम प्रशासक आहे आणि ज्याला 5 वर्ष सरकार चालवण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी 40 वर्ष कधीही 5 वर्ष फुल टर्मचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस 5 वर्ष महाराष्ट्राचे पूर्णकालीन मुख्यमंत्री होते. त्यांना सरकार चालवण्याचा, प्रशासन राबवण्याचा आणि कायद्यांचा उत्तम अभ्यास आहे आणि त्याच जोडीने ते अत्यंत चाणाक्ष राजकारणी हे महाराष्ट्राने पाहिलेले. भारतीय जनता पार्टीने हा विचार केला असेल की असा माणूस जर सत्तेबाहेर असेल, जो संघटनेमध्ये असेल, तर सत्ता चालवणं एकनाथ शिंदे
आणि भाजपाचे जे कोणी उपमुख्यमंत्री होतील आणि जे सहकारी असतील यांना थोडंसं अवघड होईल आणि म्हणूनसाठी कदाचित हा निर्णय झालेला असू शकतो. म्हणजे समोर जर आपण बघितलं तर अजितदादा पवार, दिलीपराव वळसे पाटील, थोरात साहेब अशी दिग्गज मंडळी, नाना पटोले असतील, अशी अशोकराव चव्हाण असतील, अशी दिग्गज मंडळी समोरच्या बाजूला आहे आणि ज्यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव नाही. या सरकारलाच विरोधकांनी सळोकीपळो करून सोडलं. 2.5 वर्षानंतर आपल्याला या सरकारची अँटी इन्कम्बन्सी 2024च्या निवडणुकीमध्ये येऊ शकते असा एक त्यातला विचार असू शकतो. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या दोन्ही गोष्टींचा विचार केला. एक पक्षादेश आणि दुसरी गोष्ट जो आत्ता आपण मुद्दा मांडला, म्हणजे यातले हवेतले मुद्दे आहेत ना ते आपण सोडून देऊयात, कारण त्याचा विचार करूयात पण नंतर करूयात, कारण का आत्ता ते काही सप्रमाण सिद्ध होणार नाही. पण दुसरा मुद्दा की देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये जर नसते तर हे सरकार चालवणं एकनाथ शिंदेसाठी आणि सहकाऱ्यांसाठी थोडं अवघड गेलं असतं आणि तोच विचार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या धुरीणांनी केलेला असू शकतो. आत्ता आपण 3 मुद्द्यांच्या आधारे हा जो काही सत्ता नाट्याचा क्लायमॅक्स झाला तो ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. मुद्दा क्रमांक 1, अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा. मुद्दा क्रमांक 2, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं नाही. आणि मुद्दा क्रमांक 3 तो असा की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं. मला असं वाटतं की हा सगळा जो काही धक्कादायक क्लायमॅक्स होता तो आपण ॲनालिसिस करण्याचा आज प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.